वंदे मातरम मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. मित्रांनो, थोडीशी आनंदाची बातमी आहे. खरं तर तेवढी दिलासादायक नाही आहे, पण थोडीशी आनंदाची बातमी अशी आहे की गोदावरी नदीचा जो पूर आहे तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे. तो अजूनही पूरस्थितीतच आहे गोदावरी, पण कमी झालेला आहे. काल हे जे पाणी होतं ना, मी तुम्हाला दाखवतो. एक सेकंड. काल जे पाणी होतं ना, हे इथपर्यंत होतं. म्हणजे अजून 3-4 फूट वरती पाणी होतं. आज ते तेवढं कमी झालेलं आहे आणि आपण आशा करूयात की हे पाणी हळूहळू कमी होईल. कारण आज सकाळपासून नाशिकमध्ये तसा काही पाऊस झालेला नाही आहे, भुरभूर चालू आहे. फक्त हा जो समोरचा ब्रिज आहे, काल हा पूर्णपणे पाण्याखाली होता. हे बजरंगबली जो आहे, आता या इथं बजरंगबली दिसतंय बघा. हे बजरंगबली आता त्यांच्या पोटापर्यंत पाणी आहे. काल ते अगदी मानीपर्यंत पाणी होतं. तर थोडीशी दिलासादायक आनंदाची बातमी आहे. नाशिककरांना तर काही फरक पडत नाही या पुराचा, पण मराठवाड्यातले जे आपले बांधव आहे त्यांच्यासाठी ही बातमी जरा दिलासादायक आहे. इकडं बघू शकता तुम्ही, पुलाच्या ह्या बाजूला काय हालत आहे हे बघा. याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल हे जे पानवेले अडकलेले आहे, तर इथपर्यंत काल पाणी होतं. इथपर्यंत आज एवढं पाणी कमी झालेलं आहे, म्हणजे जवळजवळ 6 फुटाने पाणी कमी झालेलं आहे. तर ही थोडीशी आनंदाची बातमी आहे. आशा करूया की हा पूर तिकडं मराठवाड्यात काही त्रास देणार नाही अजून. हे बघा, हे सगळं काल जवळजवळ पूर्ण पाण्यामध्ये होतं. आणि हे जे रस्ते आहे ना, हे याच्यावर पण टोटल पाणी होतं. पुढं मी दाखवतोच तुम्हाला. भुरभूर चालू आहे आज नाशिकमध्ये. म्हणजे जोरात पाऊस अजिबात नाही आहे. ते दिलासादायक गोष्ट आहे. जो काल कंटिन्युअस पाऊस चालू होता तो आता नाही आहे. भेटले तर झाडं रोपं पिकं. मित्रांनो, ही गोदा किनाऱ्याची ही परिस्थिती आहे. इथं काल संपूर्ण पाणी होतं आणि किती मोठ्या प्रमाणात इथं जो गाळ आहे, नदी पात्रातून जो वाहून येतो, तो गाळ चिखल इथं आलेला आहे. आणि हे जे बांधव आहेत हे काल पूर्णपणे पाण्यात होते. हे बघा कशी घाण परिस्थिती झालेली इथं. म्हटलं हे येत नाही आमच्याकडे. नाही, त्यांना तुमच्याकडं आल्यापेक्षा इथं जास्त माल मिळतो. तुमच्याकडे येऊन काय मिळणार नाही. तुम्ही फक्त पोट भराल. इथं त्यांना गांजा मिळतो, इथं त्यांना 2 नंबर कामं करायला मिळतात. तुमच्याकडे आल्यावर मिळणार नाही. मित्रांनो, हे आपल्यासोबत आहेत उदय सर आहेत. हे खरं तर बेघर आश्रम चालवता. संत गाडगे महाराज बेघर आश्रम आहे, आमच्या गोदावरी किनारीच आहे. तर त्यांचं हे म्हणणं होतं की हे जे असे झोपडे टाकून राहतात, त्यांनी इथं न राहता माझ्याकडे यावं. पण सगळेच त्रासात असतं असं नाही ना. काही लोक मुद्दाम नौटंकी करत असतात. मी त्यांना म्हटलं की त्यांना गांजा बिंजा चरस वगैरे तिथून मिळतं, तुमच्याकडे आल्यावर ते मिळणार नाही. तर आता आपण आलो आहे टाळकुटेश्वर किंवा अमरधाम ह्या ठिकाणी. आता इथून मी तुम्हाला पुराची परिस्थिती दाखवतो. हे बघा, हे अमरधाम आहे. दोन्ही बाजूला अमरधाम आहे. नाशिककर मेल्यावर इथं जाळतात आणि ती राख आणि हाडकं ह्याच पाण्यामध्ये फेकतात, ज्याचा मी तीव्र निषेध करत आलेलो आहे पहिल्यापासून. की मेल्यानंतर पण तुम्ही शेवटी पर्यावरणाला घात करूनच जाता. ती गोदा माईला घाणच करून जाता. कमीत कमी मेल्यानंतर तरी ते पाप करू नका, असं माझं म्हणणं आहे. तर हे बघा, आता ह्या बाजूने काल जवळजवळ ह्या रस्त्यापर्यंत पाणी आलं होतं मित्रांनो. इथं होतं पाणी, या इथपर्यंत पाणी होतं. पॅक झालं होतं. हा रस्ता बंद झाला होता. अच्छा, हा रस्ता इथपर्यंत पाणी होतं. अच्छा. कचडे हे बघा, हे इथं किती मोठ्या प्रमाणात कचरा, कपडे, गवत सगळं अडकून. हा कचरा आपणच निर्मित केलेला ना, आपणच गोदावरीला वेठीच धरतोय. बघा, काका बघा कपडा फेकू राहिला. काय बघा, अहो एवढा कचरा तरी तुम्ही कपडा फेकला त्याच्यात. हा, त्यालाच कचरा म्हणतात. पिंडदान करतोय म्हणे. आईचे एडपट जिंके. याच्या पिंडाला कधीही याच्या आत्म्यात शांती नाही लाभो, हा माझा श्राप आहे. हे बघा किती मोठ्या प्रमाणात इथं कचरा अडकला. म्हणजे याच्यावरती पाणी होतं. आणि चिखल बघा किती जबरदस्त इथं सगळं साचलेलं आहे. आणि सरांचा हा प्रकल्प आहे. असं रिव्हर्स मारा, थोडं गाडी काढ ना मित्रा, पुढे घे पुढे. तर मित्रांनो,
हे आहे संत गाडगे महाराज ट्रस्ट. संत गाडगे महाराज नाही, मग हे माणुसकी बेघर निवारा व पुनर्वसन केंद्र. अच्छा हां गाडगे महाराजांचा ट्रस्टचा काही संबंध नाही. अच्छा. हे आमचं छोटंसं गाडगे महाराज आपले दैवत आहे. दैवत आहे. हा. आहेत. हा. त्यांची संस्था वेगळी आहे. हा ती संस्था वेगळी आहे. हां आपले हे कार्य वेगळे आहे. हे आहे माणुसकी बेघर निवारा व पुनर्वसन केंद्र. इथं एकूण 10 रूम आहेत. एक रूम अतिक्रमण केलेली आहे एका व्यक्तीने कुटुंबाने गेल्या 10-12 वर्षापासून. बाकी आमच्याकडे आहेत. आता सगळे लोक राहत आहेत. बघा आम्ही कसं राहतो, काय करतो एका प्रत्यक्षात बघा. तर सरांची मोठी गोष्ट अशी याच्यामध्ये की सरांनी आपल्याला एक 15 किलोचं तेल डब्बा आणि अजून इतर काही वस्तू देत आहे. आपण जे उद्या मराठवाड्याला मदत पाठवतो आहे त्यासाठी आपण उद्या मराठवाड्यात येत आहोत आणि सरांनी त्यांच्यातर्फे आपल्याला इथले काका नमस्कार. काय म्हणता, काय चाललंय, काय चाललंस? तर हे अरे वा, कोण जिंकलं मागचा डाव, कोण जिंकलं? अच्छा. मित्रांनो किती सुंदर बाग फुलवली बघा. साध्या प्लास्टिकच्या ज्या बाटल्या ज्या वेस्ट आपण फेकून देत असतो त्यांचा सुद्धा इथं वापर केला आहे आणि अतिशय टोपल्यामध्ये आम्ही हे बीट वा वा आहे, वा भुईमुग आहे, अरे शेंगा आल्यावर मला बोलवर का. बीट आहे, हां भेंडी. वा वा. आणि सगळं जैविक म्हणजे याच्यात हे नाही हा काही केमिकल नाही. नो केमिकल. वा वा वा. हे बघा आता असं आहे. अरे हे कशाचं झाड आहे? ते दादाला माहित आहे, काहीतरी नाव चांगलं आहे, विसरले. ते औषधी गुणधर्म. हा मला आठवतंय ते लहानपणी. वा वा अतिशय सुंदर बाग झाली. यांच्या टेरेसवर यांनी हा बाग फुलवलेला आहे मित्रांनो. तुम्हाला जर असं तुमच्याकडे काही असं वेस्टेज असेल तर आम्हाला द्या. हा हा तुम्हाला त्याची किंमत नाही, आम्हाला आहे. हे आम्ही असं लाकडी पेट्या सोडल्यात नाही. क्या बात. तो ओवा आहे ना? हो ओवा. हा हे ओव्याचं. इथून मस्त दिसतं. हे समोर आपली गोदामाई, हा देवा. चवळी, मिरच्या. अच्छा हे मिरची. ही जी सेफ्टी टँक नाही काय म्हणतात याला, हे पाण्याची टँक. पाण्याची टँक आहे ती खराब झाली असेल त्याचे 2 भाग करून. ते सुद्धा ते का मोठे ड्रम सुद्धा हा. आहे. सर पण आता जो रस्त्यावर गाळ आलेला आहे ना तो तुम्ही आणला पाहिजे. हो. तो खूप पौष्टिक असेल नाही का झाडांसाठी. वा 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 मस्त बाग फुलला एकदम. वांगी वगैरे सगळे. हे अद्रक वगैरे हा हा हे सगळं बाकी सगळं हे अद्रक आहे. हा अद्रक हा. याच्यात काय आहे? आता इथं विविध वनस्पती आहे. असं काही लसूण आहे, तर मेथी आहे सगळं असं वेगवेगळं लागवड चालू आहे. इथं जे वेल आहे सगळे समजा कारले बिरले चवळी त्याचे झाड आहे. स्पेशली हे आम्ही बनवलं म्हणजे हे इथले अनाथ बेघर जे आमचे साथी आहेत मनाला डोळ्याला शांती मिळावी, त्यांना असं वाटलं पाहिजे की कुठेतरी मन गुंतवायचं. हा. म्हणजे मन गुंतलं तर दुःखातून बाहेर येत नाही आणि स्वतःचं अन्न ते स्वतः पिकवताय ना सर, याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे अजून. अशी ही आमची छोटीशी बाग. परस बाग अजून बाग मोठी फुलायला भरपूर स्कोप आहे. ज्यांना कुणाला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी सरांना हे असे जे भांडे असतात काय म्हणता याला टब असतात ते दान द्या. त्याच्यामध्ये बघा किती सुंदर आता एवढंच झाड बघा किती मोठं वृक्ष होईल एके दिवशी. पेरू आहे, जांभूळ आहे. मित्रांनो हे पंचवटी बाजूचं अमरधाम आहे इथे आणि हे द्वारका बाजूचं आहे आणि हे टाळकुटेश्वर मंदिर आहे आणि ही आपली गोदामाई वाहते इथून. काल हे पाणी ह्या कथड्याच्या लेवलला होतं, ह्या कथड्याच्या लेवलला होतं. म्हणजे थोडं पुढं होतं पण ह्या कथड्याच्या म्हणजे इथपर्यंत साधारण पाणी आलेलं होतं आणि आज बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. तर ही खरं तर आनंदाची बातमी आहे की थोडासा पूर ओसरला आहे कारण पाऊसच नाही आहे. हे बघा ही कोणती मूर्ती इथं जी पाण्याखाली गेली. खरं तर कोदोरीचं जे मुख्य पात्र आहे ना ते हे इथं आहे. एवढंच आहे. हे माझे दोन्ही बोट आणि एवढंच मुख्य पात्र आहे. पण आता ती ऑलरेडी पात्राच्या बाहेर आहे. हरकत नाही, थोडीशी घाण पण वाहून जाईल आणि आशा करूया की मराठवाड्यात ह्या पुराचा काही दुष्परिणाम होणार नाही. ही आजची परिस्थिती आहे. हे जे सगळं सामान दिसतं आहे आम्ही मराठवाड्यात उद्या सकाळी निघणार आहोत त्यांच्यासाठी आमचं हे सामान गोळा करायचा कार्यक्रम चालू आहे.